पाऊस आला तर तेव्हा आमच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी होतं। त्याच्यामुळे आमच्या अलमारीतले कपडे खराब झाले, आमचा फ्रीज खराब झाला, आमच्या गाड्यांच्या सीटपर्यंत पाणी होतं। या 4 वर्षांमध्ये मी डेव्हलपमेंट कुठेच बघितलं नाही आहे, परंतु नुकसान एवढं झालेलं आहे की खिशातले पैसे घालून घालून माणूस कंगाल होऊन बसलेला आहे। की मोदी साहेब तुम्ही जेव्हा फ्लॅटचे काढले, हर एक सिटीमध्ये तुम्ही हे न्यूज दिलेली आहे की आम्ही हे घर देणार ते घर, पण तुम्ही दिले आहे का व्यवस्थित? तुम्ही पूर्ण घर गळती आहे, लोक पार लावून राहतात, कौलाच्या घरात सुद्धा पार लावले जात नाही, त्या स्लॅबच्या घरात पार लावायची वेळ, हे काय आहे? सरकारने लक्ष द्यावा आणि परत इथे माझ्या सोबत त्या काकू ते 60 वर्षाचे आहेत, त्यांचा गटर भरतात, ते स्वतः साफ करतात। महत्त्वाची गोष्ट सर, माझ्या घरी लहान मुलं आहेत आणि माझ्या घरवालीला ना सर तिथे एकदा करंट पण लागला। ह्या पण गोष्टी मी सर NMRDला सांगितलं, पण कोणीच्या म्हणजे आता 2 वर्षापासून ह्या प्रॉब्लेम झेलून राहिलो सर। होतात त्यानंतर रोडचे प्रॉब्लेम्स आहे, वॉल कंपाऊंड तुटलेली आहे, वॉल कंपाऊंडमुळे गाई ढोरं सर्व आतमध्ये येतात, घाण करून ठेवतात आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथे फायर एक्सटेन्शन लागलेलं नाही आहे। जर आग लागली काही लागली तर याचं प्रशासन जबाबदार घेणार का? प्रधानमंत्री आवास योजनेच्या 8 बिल्डिंग म्हणजे 350 परिवाराकरता ही एकमात्र अशी विहीर आहे, पण त्या विहिरीचं पाणी लोकांना पूर्णपणे मिळत नाही। दिवसेंदिवस या पाण्याची पातळी कमी होत आहे। हा यक्ष प्रश्न प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दिसतो आहे। या विहिरीच्या बाजूला सर हा तोच गड्डा आहे जो खूप मोठा होता आणि या ठिकाणी एक माणूससुद्धा पडलेला होता, तो मरता मरता वाचला। याची सूचना NITला दिल्यानंतर त्यांनी एक तात्पुरती अशी माती टाकून हा गड्डा बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र या गड्ड्याची माती दिवसेंदिवस खाली खाली जात आहे, त्यामुळे एक मोठी घटनासुद्धा होऊ शकते, यात मात्र शंका नाही। प्रधानमंत्री आवास योजनेच्या एका गाळेधारकाच्या फ्लॅटमध्ये आलेलं आहे, ते बांधकाम कशा पद्धतीचं लोकांनी ओरड केली, पण ही खरी गोष्ट आहे का हे आम्ही बघण्याकरता या ठिकाणी आलो। आपण बघू शकता की या ठिकाणी हे अशा प्रकारचं प्लॅस्टर आहे, याला पुटिंग केलेलं दिसत आहे आणि सगळं ते बाहेर निघत आहे। इतकंच नव्हे तर हे बघू शकता आपण सिमेंटीकरणाच्या नावावर आणि जे प्लॅस्टर केलेलं आहे हे अतिशय खराब पद्धतीचं निकृष्ट बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे साहजिकच लोकांना खूप त्रास होतो आहे आणि याची तक्रार त्यांनी NITकडे सुद्धा केलेली आहे। पण हे जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे, अशा बांधकाम करणाऱ्या मग ते ठेकेदार असेल कुठली कंपनी असेल त्यांच्यावर कडक शासन व्हावं अशी मागणीसुद्धा नागरिकांनी केलेली आहे। इतक्या कामामध्ये त्रुटी आहेत की बऱ्याच त्रुट्या झालेल्या आहेत। आम्ही तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारचं त्या ठिकाणी प्लास्टर केलेलं आहे, ते उखडलेलं आहे, निघालेलं आहे आणि आता आम्ही एका गाळेधारकाच्या फ्लॅटवाल्याला हे बघू शकता की वरती एक लाईटचं तिथे स्विच बोर्ड दिलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या होल्डरच्या खालून हे पाणी पूर्ण झिरपत आहे, म्हणजे दुसरीकडनं पाणी जे या ठिकाणी येतं ते पाणी आतमध्ये इकडनं असं झिरपत आहे, त्यामुळे इकडे पूर्ण वायरिंग्स गेलेले आहेत आणि विद्युत तारा इथून इलेक्ट्रिकच्या गेल्या असल्या कारणानं त्यामध्ये जर पाणी गेलं तर खूप मोठी घटना होऊ शकते। शॉर्ट सर्किटच्या घटनासुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि यामुळेच आज लोक इथे लाईट दिसत नाही आहे, होल्डर आहे पण लाईट नाही, अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। सरकारने लक्ष द्यावं ही लोकांची इच्छा आहे। गॅसचा रिसाव, गॅसची गळती लागली आणि त्या ट्यूबमधून लिटरली गॅस इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याची गळती सुरू झाली की त्यामुळे एक मोठी दुर्घटना होता होता वाचली। जर या ठिकाणी नागपूर सुधार प्रन्यासी जर या ठिकाणी फायर सिस्टम लावला असता तर कदाचित जी घटना झाली असती त्याच्यावर नियंत्रण या फायर सिस्टममुळे मिळवलं आलं असता, मात्र ते मिळविण्यातसुद्धा आणि फायर सिस्टम बसविण्यातसुद्धा NITला अपयश आलं, हेच काय ते या ठिकाणी नमूद होतं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या या परिसरामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचे हे गट्टू लावण्यात आलेले आहे, मात्र समोर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी गट्टू नाही, त्यामुळे पावसाळ्यातलं पाणी असेल तिथे चिखल होतो आणि हे घाणीचं साम्राज्य पसरवण्यामध्ये खूप मोठी भूमिका नागपूर सुधार प्रन्यासची आहे असा नागरिकांचा आरोप आहे।
प्रधानमंत्री आवास योजनेच्या या परिसरामध्ये मलमूत्र निस्सारण हे केंद्र दिलेलं आहे। या ठिकाणी उघड्या टाक्या पडलेल्या आहेत आणि मागील गेल्या 2 वर्षापासून हे कुलूप बंद आहे। या ठिकाणी कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी येत नाही। खुल्या या ठिकाणी त्या टाक्या आहेत ज्यामध्ये या परिसरातील लहान मुलं खेळताना पडू शकतात आणि मोठी जीवितहानी होऊ शकते। याकडे सरकारने लक्ष देण्याची नितांत गरज आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या 62 खसऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुरक्षा भिंत केलेली आहे। मात्र ही सुरक्षा भिंत पूर्णपणे केलेली नाही। यातला काही भाग हा अर्धवटपणे करण्यात आलेला आहे। पूर्ण भिंतीचं निर्माण अजून केलेलं नाही। त्यामुळे रात्रीच्या वेळा असामाजिक तत्व इथे मोठ्या प्रमाणावर दिसतात। या ठिकाणी या परिसरामध्ये हे मोठाले असे एक टाकं बनवलेलं आहे, फार खोलवर आहे आणि या ठिकाणी मुलं खेळताना पडलेले आहेत। मोठमोठ्या घटना झालेल्या आहेत। मात्र प्रशासनाचं याकडे लक्ष नाही। खाणापुरती म्हणून या ठिकाणी हे थोडेफार गोटे तेवढे टाकून हा गड्डा बुजवण्याचा प्रयत्न करून आपले जे कामकाज आहे त्यावर कुठेतरी पडदा टाकण्याचं काम NIT प्रशासन करीत आहे। प्रेक्षकांनो नमस्कार। याची न्यूजची टीम आज आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना शहर या भागामध्ये आणि खसरा क्रमांक 62 मौदा तरोडी खुर्द या ठिकाणी हे सर्व गाळेधारक जे आहे हे आपल्याला दिसतात आहे। हे अतिशय सर्व दुःखी आहेत। याला कारणही असंच आहे। यांच्या बऱ्याच समस्या आहेत। मात्र दुर्दैव की शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष दिल्या नसल्या कारणानं आज या लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं। यांच्या काय समस्या आहे ह्यासुद्धा आपण या सर्वांकडनं जाणून घेणार आहोत। यावेळेला AHN न्यूजला या लोकांनी संपर्क साधला आणि त्यांनी याबद्दलची माहिती दिली की आज प्रधानमंत्री आवास योजना ही जी बनवण्यात आलेली या ठिकाणी जे गाळे जे बनवण्यात आलेले आहे याची किती अवस्था बिकट झालेली आहे आणि या बिकट अवस्थेमध्ये हे रहिवासी राहतात आहे। आपण दस्तूरखुद्द या ठिकाणी सर्व गाळेधारक जे नागरिक आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बातचीत करूया। सर काय प्रॉब्लेम आहे, समस्या आहे? सर हे जसं आपल्याकडे एक दिवस जरी पाणी आलं ना सर, पाणी एक दिवस जरी आला तर सर जो सिपेज येते ना, सिपेजमुळे जे इलेक्ट्रिक आहे ना त्याच्यामुळे असं पाणी भरल्यासारखं होते ना आणि वरून तर पूर्ण शॉर्ट सर्किट होते। अंदर जे पूर्ण कधी फ्रीज, कोणाची फ्रीज जळते, कोणाचं लाईट जळते, कोणाचं हे जळते। मग आम्ही इलेक्ट्रिकवाल्यांना बोलवलं ना, नंतर ते म्हणतात की एवढा खर्च येतो तर आम्ही गरीब माणसं काय एवढा खर्च भरायचा का? ताई काय समस्या इथल्या? सर आम्ही प्रधानमंत्री आवास योजना B1 क्वार्टरमध्ये सर्वात लास्टची क्वार्टर आहे तिथं राहतो। तिथं बिलकुल म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही आहे व्यवस्थित। पाऊस जर थोडासाही आला तर आमच्याकडे पूर्ण डबके साचते आणि त्याच्यामध्ये आम्हाला बाहेर यायला जायला प्रॉब्लेम येते। मागे पाऊस आला तर तेव्हा आमच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी होतं। त्याच्यामुळे आमच्या अलमारीतले कपडे खराब झाले, आमचा फ्रीज खराब झाला, आमच्या गाड्यांच्या सीटपर्यंत पाणी होतं। त्याचे आमच्या दोन्ही गाड्या खराब झाल्या, इंजन बसले आणि अजूनपर्यंत आम्हाला त्याचा काहीही प्रतिसाद आलेला नाही की गव्हर्नमेंट आमच्यासाठी सुविधा काही करत आहे का नाही। थोडासा जरी पाऊस आला तर भिंतीमधून पाणी येते आणि पूर्ण आमचं फर्निचर खराब होते आणि आमचे जे लावलेले आहेत त्यांनी भिंती त्याच्यामध्ये खिडे ठोकले तर ते थोड्या दिवसांनी आपोआपच खिडे निघून जाते, पडदे पडून राहिले। आमच्या पाठीवरचे भांडे पूर्ण 4 वाजता आमच्या घरामध्ये पूर्ण पडले। आम्ही 4 वाजता घाबरून उठलो की एवढं म्हणजे भूकंप आला का काय झालं म्हणून। तर आम्ही म्हणजे जे स्लॅब आम्ही बनवलेले आहे ते सुद्धा स्टेबल राहत नाही आहे। तर काय करावं त्याचं आम्हाला काही समजत नाही आहे की केव्हा आमच्या अंगावर वरतून सामान पडेल याची आम्ही हे नाही घेऊ शकत आहे आतापर्यंत। मी प्रधानमंत्री आवास योजना खुर्द 62 मध्ये राहते। माझ्याकडे असं आहे की बेडरूममध्ये जी भिंत आहे ती पूर्ण लीक झालेली आहे आणि त्यामुळे पाणी येतं आणि अक्षरशः तिथला पूर्ण मसाला प्लास्टर निघाला की ती भिंत छान प्रकारे दिसते आहे। तर पाणी असं पाझरतं त्यातनं जसं काही नळ सुरू झालेलं आहे। तर म्हणतो आपण मिडल क्लास फॅमिली की घर एकदाच बनतं, पण लिटरली NIT पासनं तर फारच अपेक्षा नव्हती असली की तुम्हाला काय वाटतं की प्रधानमंत्री आवास योजनेचे हे जे फ्लॅट घेऊन तर तुम्ही खुश आहात की पस्तावल्या? पस्तावला म्हणजे एक मिडल क्लास फॅमिली। आज आम्ही लोनवर घर घेतलं, इंटरेस्ट पकडून तो 15-16 लाखावर जातो आहे। 15-16 लाख जे जमापुंजी आम्ही तुम्हाला 20-20 वर्ष देतो ते देऊनसुद्धा आम्हाला असे जर प्रॉब्लेम फेस करता येईल तर कसं हॅपी राहणार आहोत आम्ही? आम्हाला इथं आमची मुलं बाळा आहे ना, आम्ही तर अक्षरशः पस्तावून राहिलेलो आहे इथे येऊन। पहिल्यांदा तर इतका आनंद झाला, सगळ्यांना सांगत गेली। आता कोणालाच रिकमेंड करणार नाही की प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं घ्यावे, अजिबात नाही।
ही प्रधानमंत्री आवास योजनामधली आहे, B1 मधली आहे. आमच्या घरामध्ये मागच्या वेळेस पाणी आलं होतं, खूप गेलं, म्हणजे खूपच असं संडासमधून असं वर निघालं, बाथरूममधून निघालं पूर्ण अर्ध. तरी मी मला छोटा मुलगा आहे, मच्छर वगैरे खूप असे घाण वगैरे अशी खूप वास वगैरे येते आणि आम्ही असं राहू नाही शकत. एवढं गंदगीसारखं गडरचं पाणी, छोटा मुलगा असल्यामुळे, कारण की पैसा आम्हाला लावावा लागते ना, काही NITवाले देत नाही आहे. एवढीच अपेक्षा आहे का सगळं. मी जयश्री वाघमारे, प्रधानमंत्री आवास योजना 62मधनं बोलते आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये राहून मला 4 वर्ष होत आली आहे, परंतु या 4 वर्षामध्ये मी डेव्हलपमेंट कुठेच बघितलं नाही आहे. परंतु नुकसान एवढं झालेलं आहे की खिशातले पैसे घालून घालून माणूस कंगाल होऊन बसलेला आहे. इथे गव्हर्नमेंट सगळं टॅक्स वगैरे वसूल करत आहे, पण ज्याप्रमाणे एक दिवस टॅक्स द्यायला, इंटरेस्ट आपल्याला जे कुठल्या गोष्टी आहेत जसं EMI भरायला 1 दिवस लेट होऊ शकत नाही, तिथे टाईम टू टाईम पैसे पे करावं लागतं. तिथे तुम्हाला थोडी हलगर्जीपणा चालत नाही. मग सेवा देण्यासाठी एवढी हलगर्जीपणा का होते? 4 वर्षापासून इथे एवढाच प्रॉब्लेम आहे. जसं इथे मच्छर येतात, उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही, विहीर इथे पूर्ण कोरडी होऊन जाते. जायचं तर कुठे जायचं? पाणी ही सगळ्यात गरजेची वस्तू आहे, ज्या प्रत्येक कुटुंबाला आवश्यक असते, आणि तीच इथे एवढी अपुरी झालेली आहे की सगळ्या लोकांना रस्त्यावर यावं लागलं आहे. यापूर्वीसुद्धा या सगळ्या गोष्टीवरती आम्ही बोलून चुकलो आहे, परंतु यावरती काहीही विचारविमर्श केलेला दिसून आलेला नाही आहे. दुसरी परत आणखी एक गोष्ट की आपल्याला कंपाऊंड आहे नाही आहे आणि लाईटची सोय नाही आहे. लहान मुलं खाली खेळायला यायला म्हटलं की कोणत्या मुलं आम्ही खाली पाठवू शकत नाही. रिस्क एवढी मोठी आहे की आज आम्हाला इथे राहावं की नाही हा प्रश्न पडलेला आहे. आज जर गव्हर्नमेंट याच्यावरती कोणी ॲक्शन घेतली नाही तर आम्ही सगळेजण तर रस्त्यावर उतरू. परंतु आमचं एकच म्हणणं राहिलं आहे की गव्हर्नमेंट जर सोय करू शकत नाही आहे तर अशा पद्धतीने मॅन्युप्युलेशन तरी लोकांसोबत व्हायलाच नको. कारण काय होते ना, अल्टिमेटली 1000 लोकांना तुम्ही मॅन्युप्युलेट करत आहे, त्याच्याने तुमच्यावर वाईट परिणाम होतो. तुम्ही आज काय हे बॅक साईड आहे म्हणून सोडून दिला आहे की जो फ्रंटला जे दिसतंय त्यांच्याकडे चकचकीत करायचं, लाईटिंग लावायचं आणि बस छान दिसून राहिलं. बॅक साईडला काय होतं? प्रशासनाला काय सांगा? प्रशासनाला मी एवढंच म्हणत आहे की आजच्या ज्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, बेसिक नीड्स आहे, या इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर आहे, सॅनिटेशन्स आहे, ह्या बेसिक नीड्स आहे. ज्या बेसिक वस्तूच आम्हाला मिळत नाही आहे तर इथे राहण्याला आम्हाला काहीच एक इंटरेस्ट नाही आहे. आमचे घर पैसे रिटर्न करा आणि ह्या बिल्डिंग आपल्याकडे ठेवून द्या. काहीही गरज नाही आहे आज आम्हाला इथे येऊन राहण्याची, सिम्पली सांगते. आणि तुम्हालाही आम्ही हात जोडतोय मनापासून. तुम्ही आज इथे आलात, आपला वेळ काढला आमच्यासाठी, तुमच्याकडे आम्ही एवढीच अपेक्षा ठेवतोय. AHN न्यूजकडे आम्ही फक्त एवढीच अपेक्षा ठेवतो की आमच्या जेवढे गरजा आहे, बेसिक नीड आहे, आम्ही खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी मागत नाही आहे तुम्हाला. बेसिक नीड्स जर तुम्ही आज गरज पूर्ण करू शकत नाही आहे तर त्या जागेवर बसायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. ज्याप्रमाणे गव्हर्नमेंटचे एक कॅन्डिडेट येऊन एकेका घरात जाऊन हात जोडता, एक वोट मागायला, त्याप्रमाणे तुम्ही येऊन इथे गरजा बघायला का येत नाही? टॅक्स घ्यायला कसे हात पुढे येतात तुमचे? टॅक्स भरायला आम्हाला थोडं डिले झालं, 1 दिवस चालत नाही. तुम्हाला जास्तीचे एक्स्ट्रा अमाऊंट तुम्ही मागता की लेट झाला तर लेट फीस भरा, इलेक्ट्रिसिटी भरायला 1 दिवस लेट झाला त्याचे भरा. त्याच्यामुळे AHN न्यूजला अपेक्षा करते की आमच्या जे आहे कंप्लेंट्स आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, आमच्या समस्या दूर कराव्या. धन्यवाद सर. सर, मी रजनी रामटेके A18मध्ये राहत आहे. आम्ही 2021ला इथे राहायला आलेलो होतो, पण तेव्हा आम्हाला ज्या वेळेला आम्ही फॉर्म भरला त्यावेळेला प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोणी विनाकारण काही सांगत नसतं. ही ताईसुद्धा रडून राहिलेली आहे, जे शब्द तिला येऊन न राहिलेले आहे. म्हणजे इतकं अतीव दुःख या नागरिकांना आहे. त्यांनी जगायचं कसं हा यक्ष प्रश्न आहे. सरकार एकीकडे मोठमोठ्या घोषणा करतात, लाडकी बहीण सांगतात, अन्न वस्त्र निवाराच्या गोष्टी करतात, मात्र सरकार खरी वस्तुस्थिती जर आपण बघितली तर ही आहे की आजही नागपूरकरांना पाणी मिळत नाही आहे. तिथे त्यांना सुखसोयी देण्यात आलेले नाही आहे. फक्त माननीय प्रधानमंत्र्यांचं नाव लावून आवास योजना केली आहे, मात्र ही आवास योजना आता भकास योजना होत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. यांचे अश्रू कोण पुसणार? यांच्याकडे कोण लक्ष देणार? यांच्या व्यथा कशा जाणून घेणार? यांच्या समस्या भविष्यात सोडवणार की पुन्हा ते पळसाला पानं तीन याप्रमाणेच कार्य सरकारचे राहणार? हे सुद्धा बघणं तेवढेच गरजेचं आहे. ताई काय सांगशील? मला बोलायचं आहे का? मला पण बोलायचं आहे. मी A18मध्ये राहते. आम्ही 2021मध्ये आलेले आहो, पण आमच्या घरामध्ये वरतूनच पाणी शिपते सर पूर्ण, आणि माझे मिस्टर खालीच झोपले होते आणि पूर्ण गादी रातभरामध्ये पूर्णच ओली झाली होती. पण ते समस्या आमची कोणीच काही केली
आलेली नाही. आम्ही काही असे खूप श्रीमंत पण नाही आहे आणि गव्हर्नमेंट ड्युटी पण नाही आहे माझ्या मालकाला. आम्ही हातावर आणि पानावर खाणे सिक्युरिटीची ड्युटी करते माझे मिस्टर. आणि आम्ही काय करावं, आमच्या समस्या ज्या काही आहे त्यात पूर्ण सोडवून द्यावा, नाही तर मग आमचे पैसे आम्हाला परत द्यावं. बस हीच माझी धन्य आहे. आणि नळात पण पाणी पण नाही भरपूर येत, असं गडरची पण समस्या आहे, भरपूरशा काहीतरी अशा इथं समस्या आहे सर. सर, आम्ही ज्या वेळेला आलो, जेव्हा यांनी न्यूज काढलेली होती, त्या न्यूजच्या हिशोबाने काहीच व्हेरीफाय करून पहा की काही सिस्टमॅटिकली काही कार्य इथं आहे नाही आहे. सरकारने लक्ष द्यावा. आणि परत इथे आमच्या समोर त्या काकू ते 60 वर्षाचे आहेत, त्यांचा गटर भरतात, ते स्वतः साफ करतात. याला कोण आहे? वयोमर्यादा पहा, तुम्ही व्हेरीफाय करा हर एक फ्लॅटमध्ये जाऊन तुम्ही स्वतः की घरचे काय काय प्रॉब्लेम आहे. मग नाही जमत तुमच्या सरकारने हे न्यूज करता आम्ही किरायच्या घरात राहू. आम्हाला असं वाटलं होतं की चला आपला स्वतःचं घर होतं. इथे हर एक लोक 30-30, 40-40 वर्ष किरायच्या घरात राहून आलेले आहे की खुशीनं आपले घर झाले बा. चला सरकारने काहीतरी न्यूज दिली, 6,70,000 7 लाखाच्या जवळपास एक फ्लॅट विक्रीला काढलेला आहे. मग तुम्ही त्या हिशोबाने दिले आहे का सुविधा? हे गट्टूचे जे खर्च आहेत आम्हाला पूर्ण व्हेरीफाय करून आमचे पैसे किती खर्च झाले 2-2.5 वर्षात त्याचा पूर्ण आम्हाला रिझल्ट पाहिजे आहे. गट्टूचा मुख्यमंत्र्यांना हेच आहे प्रधानमंत्री यांना, मोदींना, की मोदी साहेब तुम्ही जेव्हा फ्लॅटचे काढले हर एक सिटीमध्ये तुम्ही हे न्यूज दिलेली आहे की आम्ही हे घर देणार ते घर पण तुम्ही दिले आहे का व्यवस्थित? तुम्ही पूर्ण घरं गळती आहे, लोक पाल लावून राहतात. कौलाच्या घरात सुद्धा पाल लावले जात नाही, त्या स्लॅबच्या घरात पाल लावायची वेळ आहे. हे काय आहे हे विचार करा तुम्ही. त्या काकू 2दा गटर एकदा पाऊस आला पूर्ण घर भरलेलं होतं, त्यांच्या वस्तू खराब झालेल्या आहे. काय फायदा हे फ्लॅट ठेवून? आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की चला आपलं घर होते आपण घरून घेऊ. आम्ही घेतलं, खुशीने घेतलं, कार्यक्रमसुद्धा केले. प्रत्येक व्यक्तीने सहखुशीने कार्यक्रम केलेला. 200 ते 250 लोकांना कार्यक्रमाला बोलवलं आहे. प्रशासनाला हेच न्यूज आहे की आमच्या सगळं व्यवस्थित करा. तुम्ही जे मॅप बनवला होता बांधकाम करायच्या वेळेला त्या मॅपनुसार हा रिझल्ट भेटलेला पाहिजे. नाही भेटत असेल, तुमच्याच्या नाही करणं होत असेल तर आमचे पैसे वापस करून द्या. आम्ही सहखुशीने निघून जाऊ इथून. तुमचा सामान तुम्ही बिल्डिंग ठेवा आणि त्याला भूत बंगला बोला. आम्हाला काही घेणं देणं नाही. भूत बंगलाच म्हणावं लागेल. याला दुसरं नाव येईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या ठिकाणी भूत बंगलाच येणार आहे. कारण कालांतरानं जेव्हा पाऊस येतो हिरवीगार पूर्ण गच्ची बनून जाते. तुम्ही आमच्या 5व्या माळ्यावर चला, तिथे पूर्ण शेवटपणा दिसून राहिला, तशीच कंडिशन येणार आहे. याला जबाबदार मोदी साहेबच आहे, कारण की त्यांनी हे स्कीम काढलेली आहे. तुमच्याच्या नाही होत असेल तर तुम्ही हे स्कीम काढू नका, लोकांना फसवेगिरी करू नका. हेच माझी विनंती आहे. कारण की माझा भर म्हणून आलेला, कारण की मी याच्यासाठीच रडली का आम्ही इन्स्टॉलमेंट भरतो. ठीक आहे, धन्यवाद साहेब तुम्ही आल्याबद्दल. आमच्या समस्याबद्दल आम्हाला सगळ्यांना तोडगा काढा आणि न्याय द्या. आणि मोदी साहेबांना हे फ्लॅट सिस्टीम बंद करा म्हणा. जर नसेल होत तर, जर होत असेल तर प्रामाणिकपणे तर आम्हाला सगळं सिस्टमॅटिकली न्याय द्या. म्हणजे नियोजन करून द्या की बरोबर नळ बरोबर लावले, तुम्ही बेसिंग दिले, सगळं दिले, पण काही नाही. टाईलसुद्धा निघून राहिलेलं आहे. ते एक खिळा ठोकलं पूर्ण भिंती बाहेर येते. हे काय आहे? तुम्ही विटा बरोबर नाही वापरलेल्या, रेती बरोबर नाही वापरलेली आहे. तुम्ही बरोबर स्लॅब नाही टाकलेला आहे, बरोबर भिंतीला पाणी नाही मारलेलं आहे. आणि हे काय आहे? तुम्ही बरोबर म्हणजे जो नॉर्मल घर असतो तो तसा नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जो नॉर्मल घर आहे याच्यात तुम्ही व्हेरीफाय करा किती फरक आहे. एक इंजिनियरला बोलवा आणि इंजिनियरला सांगा हा घर ना तो घर, आमच्या आमने सामने घर बनत आहेत त्यांचं आणि यांचं व्हेरीफाय करा. तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यामध्ये किती बोगस काम आहे आणि सरकारच्या लक्षात येईल. आणि याच्यानंतर लोकांना फसवेगिरी करायची नाही. हे माझा ठामपणे तुम्हाला हे देतात. धमकी म्हणाल तरी चालेल, कारण की आम्ही पैसे भरून हे घर घेतलेलं आहे. फुकट नाही घेतलं. नाही तुम्ही फुकट द्या. फुकट जर दिले असते ना तर आम्ही ह्या समस्याला तोडगा काढला असतं, आम्ही स्वतः काढलं असतं. पण तुम्हाला 25,000 दिले ना मेंटेनन्सचे लोन काढून दिलेले आहे लोकांनी. लोकांकडे एवढा पैसा नव्हता जवळ तर त्यांनी बँकेत जाऊन फिरलेले आहे. लोकांची प्रायव्हेट बँक आहे, कोणाची गव्हर्नमेंट आहे. 15%, 11%, 4% हे काय देतात का? बोटाला मारतात पण पहिले व्याज भरतात. मग फालतू काय आहे? फालतूपणा करायची नाही. सरकार तुमच्याच्या नसल होत बिंदा हे सिस्टीम बंद करून टाका. आम्हाला खुशीमध्ये देऊन दिलं नाही तर आणून बसवून दिलं. घर गळतात, पाण्याचे प्रॉब्लेम. आणि मला एक पाण्याचा मुद्दा हे म्हणायचं आहे या न्यूज चॅनलद्वारे. आम्हाला सांगा, आम्ही पाण्याचा टॅक्स देतो. आम्ही काय ॲडजस्टमेंट करायला आलो का इथं? ॲडजस्टमेंट करायला आला का? 16-17ला पाणी भेटत नाही याला कारण कोणा NIT आहे. तुम्ही बरोबर मॅनेजमेंट केलं नाही, इंजिनियरने बरोबर तुम्हाला नकाशा बनवून नसेल दिलं, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. आम्ही बरोबर टॅक्स भरतो तुमचा बरोबर. ग्रामपंचायत म्हणून माणूस येतो, स्लिप देऊन जाते, हां एवढा भरायचा. फुकटचा भरायचा आहे का आम्ही तुम्हाला? तुम्ही पहिला आमचा पाण्याचा निर्णय करा. त्यांचा आम्ही हर एक घरी पाणी येते ते का लोकांना वाटत बसतात का?
आपला जेवढा वाटतं तोच टॅक्स भरतात. आम्ही इथं दान करायला नाही आलेलो आहोत. टॅक्सचे अर्धे पैसे आम्ही त्यांचे पैसे आम्ही भरत आहोत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आम्हाला ॲडजस्टमेंट बिलकुल पाहिजे नाही. आणि तुम्ही जसं न्यूजमध्ये दाखवलं नाही ॲडव्हर्टाईज काढले होते ना घराच्या वेळेला, तेच ॲडव्हर्टाईजनुसार आमच्या बिल्डिंगचे सिस्टमाइज पाहिजे. नसल होत तर तुम्ही आमचे पैसे वापस करा, आम्ही निघून जाऊ. खतम. सर क्या समस्या आहे? सर माझी समस्या अशी आहे सर, माझ्या घरी जे इलेक्ट्रिक बोर्ड आहेत त्या बोर्डामधून सर पाणी येतो. तर त्याच्याबद्दल मी म्हणजे NMRDAचे जे बी कर्मचारी आहेत त्यांना मी फोन वगैरे करून त्यांनी बोललो सर. त्यांना 2 वर्ष झाले सर ह्या गोष्टीला, पण कोणीची ॲक्शन नाही घेत. इथे जो कर्मचारी ठेवला त्याला पण बोललो सर मी याच्याबद्दल, पण त्यांनी पण हे ॲक्शन नाही घेतला. आणि महत्त्वाची गोष्ट सर, माझ्या घरी लहान मुलं आहेत आणि माझ्या घरवालीला सर तिथे एकदा करंट पण लागला. ह्या पण गोष्टी मी सर NMRDAला सांगितलं, पण कोणीच्या म्हणजे आता 2 वर्षापासून ह्या प्रॉब्लेम झेलून राहिलो सर. एवढा बेकार झलत आहो सर मी का मला तिथं 1 मिनिट बी राहायची इच्छा नाही. जसं पाणी वगैरे आल्यावर सर पूर्ण अशी व्यवस्था होऊन जाते सर घरामध्ये का एकदम वेगळीच व्यवस्था होऊन जाते सर. तर सर याचा काही उपाय करा सर, हेच आमची एक अपेक्षा आहे सर सरकारकडे. सर आम्ही सर्व प्रधानमंत्री आवास योजना खसरा क्रमांक 62चे रहिवासी आहोत. इथे आम्हाला भरपूर समस्या आहेत. प्रत्येक गाळेधारकांची समस्या आहे. रस्ते, वीज, पाणी, सिफेस, लीक ह्या सगळ्या समस्या आहेत. कोणाच्या घरी करंट लागतो, कुणाचं म्हणजे काय म्हणता येईल फ्रीज वगैरे खराब होतो, अशा भरपूर प्रमाणात समस्या आहे सर. इथे तर पिण्याच्या पाण्याचा तर सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे. आम्ही तर काही लोकांना तर एक दिवस आड आम्ही आमच्यात ॲडजस्टमेंट करून काही बिल्डिंगला पाणी देता वाटलं. तसं तर NITच्या नियमानुसार रोज सगळ्यांना पाणी भेटायला पाहिजे, पण रोज नाही मिळत. काही बिल्डिंगला आज देतो, काही बिल्डिंगला उद्या देतो, असं आम्ही आपसातच कम्प्रोमाइजिंग केलेलं आहे. किती गाळेधारक आहे? असे टोटल एकूण 942 सर फ्लॅट्स आहे, पण 942 फ्लॅट्समध्ये टोटल 800 गाळेधारक इथे राहत आहेत. आणि सगळ्यांच्या 800 ते 800 लोकांच्या इथे समस्या आहेत वाटल्यास. असं नाही की काही लोकांच्या आणि काही लोकांच्या नाही आहेत बा वगैरे म्हणून. मग तुम्ही या परिसरातील मग ते आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा मग NIT प्रशासन असेल, त्यांना आपण याची तक्रार नाही केली का? केलीच सर, भरपूरदा केली. NITला मध्ये केली, काही आमदार खासदारांकडे देखील आम्ही गेलो, NITच्या चेअरमन साहेबांकडे गेलो, पण सगळ्यांनी म्हणजे नो रिस्पॉन्ससारखं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला आपली सोसायटी बनवा म्हणतात, आम्ही सोसायटीच्या मार्फत मग तुम्हाला तुमचे पैसे परत करून त्याच्यातून तुम्ही तुमचे मेंटेनन्सचे कामं करा असे म्हणतात. पण आमचं असं म्हणणं आहे प्रत्येक गाळेधारकांचं की आम्ही समजा सोसायटी म्हणजे बनवून टाकली आणि समजा जर NITने आमच्या लोकांचे कामं नाही केले तर मग आम्ही कोणाकडे हात पसरावं? आमच्या मेंटेनन्सचा पैसा का फक्त आम्ही आमच्या समस्या सोडवण्यातच घालून द्यावं का? मग प्रत्येक वेळेस गाळेधारकांनी किती मेंटेनन्सचे पैसे देत जावं? त्याच्यामुळे आमचं हे देखील म्हणणं आहे NITला की जोपर्यंत आमच्या समस्या प्रत्येक गाळेधारकांच्या आणि या खसरा नंबर 62च्या सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत NITने सोसायटी विचारच नाही करावा वाटल्यास लागेल. तर जेव्हा सोसायटीच्या समस्या पूर्ण सॉल्व्ह होतील तेव्हाच इथे सोसायटी बनवण्यात येईल बा वगैरे म्हणून. बस एवढीच माझी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा घेऊन मी ASN न्यूजकडे मी आलेलो आणि तुमच्या मार्फत आमच्या सगळ्या गाळेधारकांच्या समस्या सॉल्व्ह करण्यात याव्या हीच आपल्याला एक धन्यवाद आहे साहेब. या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे सीपेजचे प्रॉब्लेम होतात, त्यानंतर रोडचे प्रॉब्लेम्स आहे, वॉल कंपाऊंड तुटलेली आहे. वॉल कंपाऊंडमुळे गाई ढोरं सर्व आतमध्ये येतात, घाण करून ठेवतं. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथे फायर एक्सटेन्शन लागलेलं नाही आहे. जर आग लागली काही लागली तर याचं प्रशासन जबाबदार घेणार का? प्रशासनाने आम्हाला या गाळेधारकांना न्याय मिळवून द्यावा, नाही तर आम्ही आंदोलन करण्यासाठी केव्हाही तयार आहोत. कारण की इथे प्रत्येक व्यक्ती हा गरीब क्षेत्रातला आहे, पैसा भरून मेहनत मजुरी करून आपलं घाम गाळून इथे आलेला आहे. आणि त्यांना जर तुम्ही डॉमिनेट करत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख प्रशासन कुठेही नाही. आणि पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायर एक्सटेन्शन लावणे हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. ASN न्यूजकडून माझी आपणास विनंती आहे की त्यांनी या इथल्या नागरिकांना समस्येचं निवारण करून देण्यात यावे. धन्यवाद. मी प्रधानमंत्री खसरा नंबर 62च्या रहिवासी बोलत आहे. इथे 3 वर्षापासून मी राहत आहे. पण 3 वर्षामध्ये मी इथं असे पाहिलेलं आहे का खूप साऱ्या समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागले. आल्यापासून पाण्याच्या समस्या, इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम, फायर सेक्शन नाही. काल तर एक अशी घटना घडली का मी 16 बिल्डिंगमध्ये राहते आणि त्या बिल्डिंगमध्ये काही गणपती महालक्ष्मीचा कार्यक्रम होता आणि तिथे सिलेंडर स्फोट झाला. तर सिलेंडर स्फोट झाल्यामुळे तिथे खूप नुकसान झालं आणि सर्व फ्लॅट गाळेधारक पूर्ण खाली आले आणि सगळ्याची मेन लाईन एकाच याच्यावर आहे. अगर तिथं एखादी दुर्घटना घडली असती तर तिचं त्या लोकांचं पूर्ण नुकसान झालं असतं. आणि गरीब लोकांनी आपले पैसे खर्च करून एक फ्लॅट घेतला आहे, पण त्याप्रमाणे सुविधा भेटत नाही. तर लोक खूप त्रस्त झाले का लोक फ्लॅट तर घेतलेला आहे पण इथं राहावं की नाही लोक सोडू चालले आपल्या घरं, काहून का इच्छा समस्या आहे म्हणून.
तर प्रशासनाला वारंवार तक्रारी केलेल्या आहे, पण प्रशासन काय इथची गरीब जनता आहे, त्यांना माहिती आहे का हे गरीब लोक आपलं काहीच नाही बिघडू शकत. तर आम्ही वारंवार घेऊन जातो, तर आम्हाला असं समजते का तुमच्या प्रशासनाकडे म्हणजे लक्षच देत नाही आमच्या तक्रारीकडे, तुम्हाला जे जमते ते करून घ्या अशा प्रकारची उत्तर आम्हाला दिलेले आहे. कोण देतो? NITचे अधिकारी. आणि नागपूर सुधार प्रन्यास या प्रकारचे धमक्या नागरिकांना देत आहे. दिनेश, थोडा पॅन करून दाखवावरती की सिपेजचा प्रॉब्लेम असल्यावर लोक आपल्या बिल्डिंगला प्लास्टिक लावून राहिलेले आहेत. आपण तिकडे बघू शकता की ते प्रत्येकजण आपल्या घरावर प्लास्टिक लावून आहे. सिपेजचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार सर, माझे नाव जगदीश आहे. मी प्रधानमंत्री आवास योजना खसरा क्रमांक 62 येथे 2020पासून राहायला आलो आहे. त्यामुळे मला याची समस्येचं पूर्ण माहीत आहे की कशा प्रकारे होत आहे. इथं रोड जे बनलेला तुम्ही जी आले असेल एंट्री केली असेल रोडवरून, ते पूर्ण रोड फुटलेला आहे, बरोबर आहे. गड्डे पडलेले आहे, पाणी साचलेलं आहे. बारिश जेव्हा येते पावसाळ्यात त्यावेळेस 1-2 तिथं म्हणजे लेडीज लोक पडलेले आहे त्या पाण्यामध्ये. त्याची तक्रार आम्ही NITला केली, परंतु NIT आणि दुसरी गोष्ट जे पुलावरून तुम्ही आले असेल, जे नवीन रोड बनलेला आहे तिथून पूर्ण म्हणजे दिवाल जे होती ते काही कारणास्तव त्यांनी म्हणजे बांधली नाही. आणि त्यांचे बी म्हणजे तिथून चोर वगैरे येतात. तिथून काय मागण्या आहे? एक मिनिट, इथून चोरं येतात रात्रीला, पेट्रोल आमच्या गाडीचे जात आहे, ढोरं वासरे येतात, घाण करतात इथे सर्व शेण. दुसरी गोष्ट शिपेजचे प्रॉब्लेम आहे, गट्टू लागलेलं नाही आहे, विहीर आट्टू उन्हाळ्यामध्ये. आता फक्त पावसाळ्या म्हणून तुम्हाला विहिरेला पाणी दिसेल अर्धा विहीर, कारण की एवढे 320 लोकांच्या मागे फक्त एक विहीर दिलेली आहे NITने. हे किती लायर. आणि मला हे सांगा, जिथं 15 लोक असतात किंवा 50 लोक असतात तिथं एक विहीर दिले जाते, परंतु 300 लोकांना फक्त एकच विहीर दिली आहे. आणि ती विहीर जास्त खोल नाही आहे, ती फक्त 60 फुटाची विहीर आहे. त्यामुळे डिसेंबर महिना जानेवारी लागला की पूर्ण विहीर खड्डा होतो आणि पाणी मिळत नाही. तसेच नागपूर जे आहे महानगरपालिका OCW ते पाणी पुरवठा करतात, परंतु त्याची म्हणजे अवस्था अशी आहे की एकदम म्हणजे स्लो प्रेशर असते आणि प्रत्येकाला पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो की 3 बिल्डिंग म्हणजे 18, 19 आणि B1 आणि 16 आणि 17 यांनी आम्ही समझोता केला. 1 दिवस आड आम्ही पाणी देत आहोत. जर आम्हाला 1 दिवस आड देत आहोत त्याच्यामुळे पाणी म्हणजे पुरत नाही आहे. उन्हाळ्यामध्ये दयनीय अवस्था होऊन जाते. पाण्याची पूर्तता करायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. एक अनार और 100 बीमार, ऐसे ये कुछ कामकाज अशा प्रकारचं होते आहे. सर काय सांगाल? आमच्या इकडे मल विसर्जन आणि मूत्र विसर्जन STP प्लान आहे, पण त्याचं काही नियोजन केलेलं नाही आहे. आणि ते तिचे जे टाके खोदलेले आहे जे प्युरिफाय करते आहे तर ते पुरे ओपन आहे, त्याच्यावर असं काही स्लॅब लावलेलं नाही आहे किंवा तिथे मुलं खेळतात, तर तो एक खूप मोठी घटना इव्हेंट होऊ शकते तिथे. तर यावर NITनं लक्ष द्यायला पाहिजे आणि तो स्लॅब घालून किंवा लोह्याच्या काही गैरेल गेलोवर लावून त्यांनी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. पण आम्ही वारंवार प्रशासनाला सांगून NITला, पण इच्छा लोकांच्या ते तक्रारी देऊन सुद्धा आमच्या ऐकत नाही आहे ना. त्यांच्या एकच तगादा आहे की तुम्ही सोसायटी बनवा. पण मला सांगा, आम्ही सोसायटी बनवू, पण इतके सारे पेंडिंग प्रॉब्लेम आहे, ज्या समस्या आहे. एक निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे. तुम्ही पाहू शकता तिथे का भिंती तर टाकल्या, विटा टाकल्या, पण त्याच्यामध्ये प्लास्टर नाही आहे. तर पावसाळ्यामध्ये गावात ज्या भेगा पडलेल्या आहेत त्याच्यामधून जो पावसाचा मारा होते तो डायरेक्ट त्यांच्या फ्लॅटच्या आतमध्ये जाते. फ्लॅटच्या आतमध्ये गेल्यावर तिथं वायरिंग आहे, तर त्याच्यामुळे लोकांना काय तिथं करंट लागते, शॉर्ट लागते. आता कोणी मुलगा TV चालू करायला गेला, त्याच्या आम्ही तर आतून आपला जीव धोक्यात टाकून राहत आहोत आणि आमचं केव्हा बरं वाईट होईल याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. बिलकुल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे असं यांचं म्हणणं आहे. एक मुद्दा बोलतो सर, आमचा आता इथे सिमेंट रोड नवीन बनवून दिला, तिथे आता बरेच दिवसापासून लाईट नाही आहे. रात्री आपल्या इथे लेडीज लोक काम करणारे लोक आहेत, लेडीज रात्री जॉबवरून येतात, त्यांना रात्री अंधारात याची भीती वाटते. आम्ही प्रत्येकदा वारंवार NITला त्याचं निवेदन दिलं, पण NIT बिलकुल तारेवर म्हणजे हवेत उडल्यासारखे उत्तर देतात. रात्री तर तिथे म्हणजे वेगवेगळे म्हणजे जुगनू म्हणजे प्रेमी युगल तिथे वेगवेगळे अश्लील चाळी करत राहतात लागलं. ते आम्हाला लाजीरवाणी गोष्ट झालेली आहे सर. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता आम्हाला असं वाटतं की बा आम्हाला काही ना काही तुमच्याद्वारे आमच्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे बा वगैरे म्हणून. हमारी मांगे पूरी करो ही जी मागणी आहे ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या त्या गाळेधारकांची आहे, ज्यांनी आपल्या सर्व समस्या AHN न्यूजच्या समोर मांडलेल्या आहेत. आणि इथे अतिशय
दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल आणि इथल्या ज्या समस्या आहे ह्या खरोखरच सरकारला जाग कशी येत नाही. फक्त मतदान आलं की सर्व नेते मंडळी येतात आणि या लोकांना मतदान करा, मग ती विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील आहे, फक्त यांना मतदान कसं करून घेता येईल याकडे त्यांचं लक्ष असतं. मात्र या ठिकाणी ज्या मागण्या आहे, यांच्या ज्या समस्या आहे, या कुठेतरी आपल्या काळीजला पिवटाळून टाकणार आहे. कारण यांच्या अजूनही समस्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. नागपूर सुधार प्रन्यास हे सपशेलपणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या या संदर्भामध्ये कुठे ना कुठे ते असमर्थ ठरलेत. त्यामुळे इतक्या समस्या उद्भवलेल्या आहेत. या ठिकाणी जेव्हा पाणी येतं, मी ज्या परिसरात उभा आहोत, या कमरेभर पाणी इथे साचल्या जातं. कितीतरी लोकांची जे सिपेजच्या खूप मोठ्या घटना आहेत, त्यांच्या बिल्डिंगमध्ये पावसाचं पाणी आणि इतरत्र पाणी हे वाहतच असतं आणि ते प्रवाहित होऊन पाणी मग ते इलेक्ट्रिकच्या बोर्डामध्ये जातं आणि मग कोणी टी व्ही किंवा पंखा किंवा मिक्सर जर लावायला गेलं तर तिथे शॉर्ट सर्किट होतो, आग लागते, खूप मोठी घटना होते. पण दुर्दैव या सरकारचं लक्ष नाही. मग ते राज्य सरकार असेल किंवा मग केंद्र सरकार असेल, यांचं लक्ष नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने पुढचं चांगलं सर्वांचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून विकासाच्या या योजना आणलेल्या होत्या. त्यामध्येच एक प्रधानमंत्री आवास योजना ही सुद्धा आहे. पण या प्रधानमंत्री आवास योजनेचं आज जेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं परीक्षण केलं, आम्हाला जेव्हा या ठिकाणी बोलविण्यात आलं आणि इथल्या समस्या घेण्याकरता जेव्हा आम्ही आलो, तर इथे भयंकर अशा समस्या आहेत. या ठिकाणी काही सिवर लाईन इतक्या उघड्या आहेत की 20-20 फूट खोल आहेत, वरतून स्लॅब नाही आणि मच्छर, डेंगू पाण्यामध्ये आपण यावेळेला व्हिज्युअल दुसऱ्या विंडोमध्ये बघू शकत असाल, इतक्या मोठ्या समस्या. त्यामुळे आज इथले नागरिकसुद्धा बऱ्याच लोकांच्या प्रकृती ह्या खराब झालेल्या आहेत, तब्येती बिघडतात आहे, आरोग्याच्या इथल्या कोणत्याही प्रकारची इथे साधन नाहीत, पाणी नीट येत नाही, पाण्याचा पूर्णपणे या ठिकाणी आता तर उन्हाळा अजून सुरू व्हायचाच आहे. उन्हाळ्या अगोदर जर पाण्याची ही भीषण समस्या जर या लोकांना इथे भेडसावते आहे, तर उन्हाळ्यात होणार कसं हा यक्ष प्रश्न आज यांच्यासमोर आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना, सभापतींना वारंवार भेटून निवेदन देऊन या समस्यांबद्दल अनेकदा तक्रारीसुद्धा दाखल केलेल्या आहेत. पण नागपूर सुधार प्रन्यासचं काम म्हणजे पळसाला पानं तीन या उक्तीप्रमाणेच ठरलेलं आहे. या लोकांना न्याय मिळालेला नाही. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यास 75 वर्षाचा कालावधी कार्यकाळ होतो आहे. मात्र असे असलेसुद्धा नावाला जरी देश आणि देशातील नागरिक हे स्वतंत्र झाले असले असं जरी काही लोकांना वाटत असलं, पण खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळून आजही या देशातील असे अनेक नागरिक जे यासोबत आमच्यासोबत आहेत, हे पारतंत्र्यात जगत आहेत. त्यांना स्वतंत्रता मिळालेली नाही. याकडे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देईल का? याकडे राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे लक्ष देईल का? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेकडे लक्ष देईल का? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे याकडे लक्ष देईल का? नागपूरचे कलेक्टर हे याकडे लक्ष देईल का? नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती हे या गोष्टींकडे लक्ष देईल का? या लोकांना न्याय मिळेल का? या बहुप्रतीक्षित हे लोक रोज जीवन मरणाच्या यातना सहन करीत आहेत. यांच्या समस्या जर दूर झाल्या तर निश्चितपणानं प्रधानमंत्री आवास योजनेतील या नागरिकांचं जीवन सुजलाम सुफलाम होईल, यात तीळ मात्र शंका नाही. यांना न्याय मिळावा या प्रतीक्षेत हे सर्व लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. नागपूरच्या प्रधानमंत्री आवास योजना वाठोडा या परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर.